नमस्कार. आज आपण बनाना केक किंवा बनाना ब्रेड कसा बनवायचा ते पाहणार आहोत. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे व अगदी सोप्या पद्धतीने केक हा कसा करायचा मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. बनाना केक करण्यासाठी इथे मी 2 पिकलेली केळं घेतली आहेत. आपल्याला इथे पिकलेलीच केळं वापरायची आहेत कारण त्याचा स्वाद केकमध्ये छान येतो. आता अशा प्रकारे केळं आपल्याला मोडून घ्यायची आहेत. त्यानंतर यात आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे. त्यानंतर पाव वाटी रिफाइंड ऑइल घातला आहे. तुम्ही पाव वाटी बटर देखील वापरू शकतात. त्यानंतर पाऊण वाटी म्हणजे 3/4 वाटी दूध घेतलं आहे. आता हे मिश्रण आपण मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं आहे. आता हे मिश्रण एका भांड्यात घ्यायचं आहे. त्यानंतर या मिश्रणात आपल्याला 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचा आहे. इसेन्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही वापरू शकतात किंवा इसेन्स स्किप केले तरी चालेल. त्यानंतर आपल्याला एका चाळणीत 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे. आपण साखर व दूध ज्या वाटीने मोजले होते त्याच वाटीने मोजून मैदा 1.5 वाटी घेतला आहे व त्यात आपण 3 ते 4 वेलची व दालचिनीची पूड घालून घेतली आहे व चिमूटभर मीठ घालायचं आहे. त्यानंतर 1 सॅशे इथे रेग्युलर इनो मी वापरत आहे. तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही 1 चमचा बेकिंग सोडा व 1 चमचा बेकिंग पावडरचा उपयोग करायचा आहे. आता अशा पद्धतीने आपण मैदा हा चांगल्या प्रकारे गाळून घेतला आहे व दालचिनीचे थोडे बारीक तुकडे राहिले होते ते देखील काढून घेतले आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण छान असं एकत्र करायचं आहे. आपण ज्यावेळेस केकचं बॅटर बनवतो त्यावेळेस व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट अँड फोल्ड मेथडचा वापर करायचा असतो व लम्स न होऊ देता हे मिश्रण आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं असतं. आता मिश्रण हे आपलं तयार झालं आहे. आता एका केकच्या टिनला आपण तेलाने ग्रीस करून घेणार आहोत. तुम्ही कुठल्याही आकाराचा डब्बा किंवा टीन वापरू शकतात. त्यानंतर खाली मी बटर पेपरला देखील थोडंसं तेल लावून खाली पेपर ठेवला आहे व आता हे मिश्रण आपल्याला टीनमध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात इथे मिश्रण हे आपण थोडंसं घट्ट ठेवलं आहे. बनाना केक किंवा बनाना ब्रेड बनवताना मिश्रण हे थोडं घट्ट ठेवायला हवं. आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे यातील एअर बबल्स निघून जातील. त्यानंतर वरतून मी पांढरे तीळ घालून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे पिस्त्याचे काप घालायचे आहे. त्यानंतर बदामाचे थोडेसे काप घातले आहे व यानंतर आपण काळे मनुके वरती छान असे सेट करणार आहोत. यामुळे केक हा अतिशय हेल्दी तयार होतो व दिसायला देखील अगदी छान दिसतो. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स ऍड करू शकतात, टुटी फ्रुटी ऍड करू शकतात. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात अगदी छान असा आपला केकचा डब्बा तयार आहे. आता इथे आपण एक कढई 10 मिनिट प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती. कढईत खाली मीठ घातलं आहे व त्यावर स्टँड ठेवलं होतं व त्यावर आता आपण केकचा टीन ठेवून झाकण ठेवून हे आपल्याला 45 मिनिट छान असं बेक करायचं आहे. आता 10 मिनिटानंतर झाकण उघडायचं आहे व अशा पद्धतीने आपल्याला वरतून थोडंसं दूध लावून घ्यायचं आहे म्हणजे केक हा वरतून कडक होत नाही, छान असा मऊसूत तयार होतो. आता पूर्ण 45 मिनिट झाले आहेत. तुम्ही बघू शकतात केक अगदी छान असा आपला बेक झाला आहे. टूथपिक देखील अगदी क्लिअर निघाली आहे. अशा पद्धतीने आपण छान असा 45 मिनिट केक हा बेक करून घेतला आहे व थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात अतिशय छान असा आपला हा केक दिसत आहे. आता आपण सर्व कडा छान अशा सुट्ट्या करून घेणार आहोत व एका प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये आपल्याला हा डिमोल्ड करून घ्यायचा आहे. आपण खाली बटर पेपर लावल्यामुळे केक हा अतिशय लवकर असा डिमोल्ड होतो. तुम्ही बघू शकतात टेक्स्चर बघू शकतात अतिशय छान हलका फुलका फ्लफी असा आपला हा बनाना केक किंवा बनाना ब्रेड तयार झाला आहे. आता या ठिकाणी आपण कट करून बघूयात. तुम्ही बघू शकतात अगदी छान असा हा केक सॉफ्ट आपला तयार झाला आहे. हलका फुलका व जाळीदार देखील तयार झाला आहे. अगदी सहज कट होत आहे. अशा पद्धतीने आपला हा हेल्दी बनाना केक तयार आहे. तुम्ही देखील हा हेल्दी बनाना केक नक्की ट्राय करून बघा व रेसिपी कशी झाली मला नक्की लिहून कळवा. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.